हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज जरा पर्सनल बोलतीये. आपण सगळे आपले फॅमिली आहात. आता तरी आपली फॅमिली आणि मोठी होत चाललेली आहे. 12,000 लोकांची फॅमिली झालेली आहे आणि वाढत जाते. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप थँक्यू. आणि आज मला वाटलं जरासं बोलूया. आज मी मिरजेत आलेली आहे आमचे घरात. आमचे सुनेचे चुलत भावाचं लग्न आहे 27 तारखेला पटवर्धन हॉलमध्ये. म्हणताना मी सून आणि नात आलोय. त्या दोघींना काल माहेरी गेल्यात. तिचे काका आले होते घेऊन जायला. मलाही म्हणत होते ते चला काकू या तुम्ही म्हणून. मी म्हटलं नाही, मी आपले घरात राहते. राहिलं की जरा घर पण स्वच्छ होते. बरेच दिवस झाले आलो नाही. म्हणताना म्हटलं मी राहते, तुम्ही हे कार्यक्रमाला येते. आज आता ग्रहमुख वगैरे आहे त्यामुळे आज जाणार आहे. 27 तारखेला लग्न आहे पटवर्धन हॉलमध्ये मिरजमध्ये. त्यामुळे सकाळी 8 वाजलेपासून मी हॉलमध्ये असणार आहे लग्न होईपर्यंत. आणि मला इथे आल्यावर का नाही, मला ह्या घरात आलं की एकटं राहायला खूप आवडतं. खूप आवडते म्हणजे काय, आम्ही दोघं बरीच वर्ष होतो इथे. नंतर तरी आमचा मुलगा मुंबईला गेला पोस्ट ग्रॅज्युएशनला, तिथे सर्व्हिसला लागला. त्यामुळे नंतर आम्ही दोघंच होतो. त्यामुळे जुन्या आठवणी म्हणा तर हे सगळं खूप आहे. म्हणून मला इथे राहायला बरं वाटते. म्हणजे आल्यासारखं सगळं साफसफाई करणं. आल्यावर एकदा कालसून सगळं करून गेली ती. तरी कसा बारीक सारीक असतेच की, खिडक्यांच्या काचा म्हणा, पडदे, अमुक तमुक सगळं इथे असला की रोज थोडं थोडं होऊन होते. नो डाऊट 8 दिवसांनी जाणारच आहोत आम्ही सगळं कार्यक्रम झाल्यावर. पण तोपर्यंत जरा बरं वाटते. म्हणून म्हटलं मी इथे आपल्या घरात आहे, आपल्याशी गप्पा मारूया, बोलूया. मला इथे कसं वाटते, काय वाटते. कित्येक वेळेला मला इथे येऊन बसून आता असं मी बोलतेय, मला इथे आल्यावर वाटते कित्येक वेळेला हे 1 तासभर तरी यावं. मी बोलीन ना त्यांच्याशी, काय काय माझ्याशी बोलावं. देवाला तेवढी तर परमिशन घ्या की देवाकडनं 1 तासभर जाऊन भेटून येतो म्हणून. मला खूप वेळा असं वाटते. हो, माझ्यासारखंच असं एकटं असणाऱ्यांना पण वाटत असेल ना कधीतरी 1 तासभर तरी आपली व्यक्ती यावी, आपल्याशी गप्पा मारावी. तुम्हाला हवं तसं मी चहा करून देईन मस्तपैकी. चहा पीत आपण गप्पा मारत बसूया. हवं ते तुम्हाला गॅलरीत बसून चहा प्यायला आवडायचं, गॅलरीत बसूया दोघंही, चहा पीत गप्पा मारूया. एवढं तरी येऊन जावा की हो, असं मला खूप वाटते. हो, खूप खूप वाटते. मी कित्येक वेळा म्हणत असते अहो नाही तर रात्री स्वप्नात तरी या म्हणून. अहो स्वप्नात पण येत नाही तो, काय म्हणायचं. स्वप्नात नाही येत. खरं तरी 1 तासभर येऊन भेटून जायचं का नाही असं मला वाटते. मग माझेच मनाला वाटते हो, काय काय खुळी आहेस ग तू. एकदा गेलेला माणूस येतो का परत. पण मला असं वाटते. त्यामुळे माझ्यासारखं जे पुरुष असतील स्त्रिया असतील एकटे असणाऱ्यांना असं वाटते का, हे पण मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. त्यामुळे मला ते 1 तासभर भेटले तरी खूप काही बोलायचं आहे. हो, आपल्याला आता गोड नात आहे. तुमच्यासारखी गणितात खूप आवड आहे. मी तुमचं खूप सगळं सांगत असते तिला. तुझ्या आजोबांनी कसं 8वीत असताना 10वीचं पूर्ण गणिताचं पुस्तक सोडवलं होतं. खूप गणित किती आवडायचं त्यांना. हे सगळं तिच्याशी मी गप्पा मारत असते. सगळं तुमच्याबद्दल सांगत असते. तिला म्हणते ते असायचे ते तुला सारखं गाडीवर फिरवले असते बघ सगळीकडे. त्यांना स्वतःला कुठेही 4 पावलं चालायला नको असायचं. घरात गाडी येत नव्हती म्हणून तेवढंच ते चालत होते. ती म्हणते मलाही मजाच की ते म्हणून.
हो म्हटलं, तुलाही भरपूर फिरवले असते सगळीकडे गाडी. तुझे बाबालाही लहान असताना सगळीकडे रस्ते कसे क्रॉस होतात तर नेऊन दाखवायचं, पाण्याचं फिल्ट्रेशन कसं होते तर नेऊन दाखवायचं, सगळं करत होते. तुलाही भरपूर फिरवले असते बघ. काही करायचं योग नाहीये. मला खूप आठवण येते हो तुमची या घरात आलं की. खूप म्हणजे खूपच आठवते मला. मला एवढं वाटते एक तासभर तरी येऊन तुम्ही भेटून जावं, मला बोलावं माझ्याशी. पण असं घडत नसते ना हो. त्यामुळे ह्या घरात मला राहताना काही भीती काही वाटत नाहीये. छान राहते मी. त्यामुळे मी घर पण स्वच्छ ठेवते, व्यवस्थित राहते. मला वाटते ह्या घरात तुम्ही आहात, मला दिसत नाहीये पण तुम्ही बघत आहात माझ्याकडे. तुम्हाला किती आनंद वाटला असता आता. आपल्या नाती बरोबर तर तुम्हाला मुलांची खूप आवड. ते ताई तुम्हाला बहिणी नव्हत्या, त्यामुळे तुम्हाला आपल्याला नाताची व्हावी असं तुम्ही म्हणायचे. पण तसं आपल्याला मुलगी झाली आहे, खूप गोड आहे ती. या नाही दावा, भेटूया की. मला असं खूप वाटतं आणि मला कळते मी हे खुळेगत बडबडते, हे काही खरं होत नसते म्हणून. पण माझ्या भावना, मला वाटलं तुम्ही सगळी माझी फॅमिली आहात, तुम्ही मला समजून घेता. बरेच वेळेला तुमचे कॉमेंटमधनं मला कळते, म्हणून मला वाटलं आपण बोलावं तुमच्याशी. मला जे काही वाटते तर जरा एक्सप्रेस करावं. अहो नो डाऊट आपली मुलं सुना असू देत, सगळे चांगले असतात, सगळे प्रेमानं बघतात. तरी कुठेतरी काहीतरी आठवण असते. नो डाऊट ही आपले शेवटचे क्षणापर्यंत आठवण आपल्याला असणारच आहे. म्हणून काही आपल्याला बाकी काही सोडून चालत नाही. जेवण खाण सोडता येते का? नाही. हिंडणं फिरणं, काही रीतिरिवाज. आता बघा, आदित्याचं लग्न आहे, यायला पाहिजेच का नाही? आलं नाही ते काय म्हणतील? त्यामुळे हे सगळं आपल्याला पाळावं लागते. कोणी माणूस गेला म्हणून नो डाऊट थोडे दिवस खूप आपण दुखात असतो, कुठेही जात नाही, येत नाही. पण नंतर आपल्याला ॲडजस्ट करावं लागते. आपले काही वाटला तरी ॲडजस्ट करणं हे क्रमप्राप्तच आहे. काय करणार ना, आपण आज आहोत, अजून पुढे किती दिवस आहेत, महिने, वर्ष माहीत नाही. पण आहे तोपर्यंत आनंदानं राहायचं आणि बाकीच्यांना पण भरभरून आनंद देत राहायचं. जे काही आपल्याला येते, कळते, तर लोकाला वाटत जायचं. हेतच आपल्याला भरपूर काही आनंद मिळतो. आणि नो डाऊट मी खूपच भावूक झाली आहे. पण काय असं होते हो, काय करणार ना, कधीतरी होतेच. म्हणून परवा का नाही मला एकदा वाटलं, बाबा कसे प्रत्येक मुलींचे हिरो असतात, म्हणून बाबांबद्दल एक व्हिडिओ करावा म्हणून. पण मला एवढं रडू आला आणि वडिलांची आठवण येऊन मी एवढी रडले, मला तो व्हिडिओ करताच आला नाही. अर्धा केलेला पण डिलीट करून टाकला. त्यामुळे आजचा व्हिडिओ पण मी ठरवलं पूर्ण होईपर्यंत मला करता आला तर हा मी अपलोड करणार. नाही पण देवाचे दयेनं, तुमचे सगळ्यांचे प्रेमामुळे मी जरासं डोळ्यात पाणी आलं तरी हा व्हिडिओ पूर्ण करू शकले. त्यामुळे आपल्याशी शेअर केलं, मला बरं वाटलं. नो डाऊट पर्सनल आहे,
तरी मला वाटलं हे बघा, प्रत्येकाला असं पर्सनल असतेच आणि आपल्याला एकमेकांचं ऐकलं की कधी कधी बरं वाटते. दुःख सुद्धा, दुसऱ्याचं दुःख आपण वाटून घेतलं, ऐकलं की ऐकलेल्या माणसांनाही बरं वाटते, ज्यांना वाटलं त्यालाही बरं वाटत असते. म्हणून एवढेसाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे. अच्छा, हॅव ए गुड डे.